सीमा शुल्क विभागाच्या इमारती पडल्या धूळखात, वित्त मंत्रालयाचे दुर्लक्ष। JNPA बंदर परिसरातील फुंडे ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या सीमा शुल्क विभागाच्या इमारती आजही वापराविना पडून राहिल्या आहेत। सदर इमारती परिसराला सध्या झाडाझुडपांनी वेढले असून सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे। एकंदरीत वित्त मंत्रालयाच्या दुर्लक्षितपणामुळे सदर इमारतीवर खर्च करण्यात आलेला करोडोंचा निधी वाया जातो की काय, असा सवाल जनमानसात व्यक्त केला जात आहे। देश परदेशातील मालाची आयात निर्यात सुरळीत करणाऱ्या सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना JNPA बंदर परिसरात हक्काचे घर उपलब्ध व्हावे यासाठी वित्त मंत्रालयाच्या आदेशानुसार JNPA बंदर व्यवस्थापनाने फुंडे ग्रामपंचायत हद्दीतील 5 मजली 8 इमारतींची उभारणी करोडो रुपये खर्च करून 10 वर्षापूर्वी केली आहे। मात्र सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आपला संसार सदर इमारतीमध्ये न थाटता नवी मुंबई शहरात थाटण्यास सुरुवात केली। त्यामुळे करोडो रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या या इमारती जैसे थे स्थितीत धूळखात पडून राहिल्या आहेत। आज सदर इमारतींची मोठ्या प्रमाणात दुरावस्था होत असून या इमारतींचा परिसराचा ताबा हा झाडे झुडपांनी घेतला असून या ठिकाणी सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे। तरी वित्त मंत्रालयाने व JNPA बंदर व्यवस्थापनाने पडीक इमारतीची पाहणी करून इमारतीचा वापर हा कर्मचारी रहिवासी संकुलासाठी करावा, जेणेकरून करोडो रुपयांचा खर्च करण्यात आलेला निधी वाया जाणार नाही, अशी मागणी जनमानसातून करण्यात येत आहे। सदर इमारतीत कोणीही राहत नसले तरी या इमारतीचा वापर हा सीमा शुल्क विभाग बंदर कार्यालयातील कागदपत्रे फाईल ठेवण्यासाठी करण्यात येत असल्याची माहिती सीमा शुल्क कार्यालय JNPA बंदराकडून प्राप्त होत आहे। महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण।